काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या समोर मांडायचे आहेत आणि त्या अनुषंगाने पुढचा 1 तास आपण चर्चा करणार आहोत। एक तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा मंडळ या धर्तीवर खरं तर हे महामंडळ स्थापन होणं गरजेचं होतं, मात्र ते तसं झालेलं नाही। महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ अशा धर्तीवर ते स्थापन झालं, याचं कारण काय? दुसरं म्हणजे शासकीय नियमानुसार खरं तर 10%च पगार कापून घेता येऊ शकतो, म्हणजे तर हे 18,000वरनं 8-9,000च कसे काय या सगळ्या जवानांच्या हातात पडतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अधिकाऱ्यांचे जे पगार आहेत ते मात्र जवळजवळ 25 ते 70% वाढलेले आहेत एकाच वर्षामध्ये। निवृत्त अधिकारी जो असतो त्या निवृत्त अधिकाऱ्याला दुसऱ्या ठिकाणी कुठे जर काम करायचं असेल तर त्याला एकच वर्ष म्हणजे त्याची जी नियुक्ती आहे ती 1 वर्षच करता येऊ शकते, मात्र हे अधिकारी 3-3 वर्ष एकाच पदावर आहेत आणि यांचे दुपटीने नव्हे 70%नी पगार वाढलेले आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। हे जे सगळे जवान आहेत त्यांना राजमुद्रा खांद्यावर दिली गेलेली आहे, हे खरं तर कायद्यात बसतं का, हा एक मला मुद्दा उपस्थित करायचा आहे। प्रशिक्षण या जवानांना जे दिलं गेलं त्यांच्याकडनं प्रशिक्षण फी घेतली गेली, ही प्रशिक्षण फी कशासाठी घेतली गेली हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या सगळ्याविषयी बोलूया। आपल्याबरोबर चर्चेसाठी गुणरत्न सदावर्ते आहेत, कायदेतज्ञ आहेत, जे आपल्याशी संवाद साधतील। सदावर्ते, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। पी.के. जैन आहेत, माजी IPS अधिकारी, मुंबईतून आपल्याबरोबर चर्चेसाठी सहभागी आहेत। जैन सर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। आमदार शिवसेनेचे नागपूरहून सुरेश धानोरकर आपल्याबरोबर चर्चेमध्ये सहभागी आहेत आणि पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे या देखील नागपूरहून आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत। आपल्या दोघांचंही या चर्चेमध्ये स्वागत। सदावर्ते सर, मी आपल्यापासूनच या चर्चेची सुरुवात करते। पहिलाच मुद्दा हा आहे की एकतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा मंडळ याच्या धर्तीवर हे मंडळ स्थापन होणं अपेक्षित होतं, पण औद्योगिक हा शब्द कुठेच नाहीये। महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ असं हे मंडळ स्थापलं गेलं, इथे काही चूक आढळते का सुरुवातीलाच? असं आहे की वेगवेगळ्या राज्यांचे ते अधिकार आहेत। आता राज्याला असं वाटलं की जसं आपण म्हणजे गुजरातमध्ये जे मंडळ आहे त्या मंडळाला वेगळ्या कामाची त्यांच्या आणि कार्याच्या संबंधामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तसंच आपल्या राज्यामध्ये जे मंडळ स्थापन झालेलं आहे त्याला एक पर्टिक्युलर काम आहे आणि तो पर्टिक्युलर काम म्हणजे कसं की खाजगी सेवा पुरवणं, तसेच शासनाच्या काही सेवांना तशा प्रकारची सुरक्षा प्रोव्हाइड करणं, एवढं मर्यादित स्वरूपाच्या कामासाठी हे सुरक्षा बल स्थापन झालेलं आहे। बरं, नक्कीच मी पी.के. जैन यांच्याकडे जाईन। ही महामंडळ स्थापन करण्याच्या वेळेला अत्यंत महत्त्वाची भूमिका पी.के. जैन यांची राहिलेली आहे। पी.के. जैन, आपण सांगाल ज्या धर्तीवर हे महामंडळ स्थापन होणं अपेक्षित होतं ते तसं झालेलं आहे का? जी, मी आपल्याला सुरुवातीपासून याची हिस्ट्री द्यायला इच्छितो, 2-3 मिनिट लागतील। जेव्हा हे महामंडळ किंवा हा सुरक्षा बल स्थापित करण्यात आले आपल्याकडे 2-3 मॉडेल उपलब्ध होते देशामध्ये। एक होता गुजरातचा जो सुरक्षा बल आपण म्हणतो तो एका सोसायटीच्या अधिपत्याखाली सुरू आहे, त्याला काही शासकीय यंत्रणा त्यांच्याकडे स्थापित करण्यात आलेली नाही। दुसरी फोर्स होती आमच्याकडे आंध्र प्रदेशमध्ये SRPच्या धर्तीवर, जशी आपली राज्य राखीव पोलीस बल आहे त्याच धर्तीवर, किंवा जे आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हटलं त्याच्या धर्तीवर त्यांच्याकडे एक आर्म्ड फोर्स आहे सुरक्षाचे काम करण्यासाठी। आमचा अनुभव महाराष्ट्र राज्यामध्ये असा होता की आज आमच्याकडे पोलीस बल आहे किंवा राज्य सुरक्षा आपला जो राज्य राखीव सुरक्षा बल आहे त्यांच्याकडे पुरेसे ग्रांट मिळत नाही, जेणेकरून वारंवार आम्हाला शासनाच्या दारी जाऊन उभे राहावा लागतो, तरी सुद्धा ग्रांट मिळत नाही। हत्यारे म्हणा, युनिफॉर्म म्हणा, इतर सुविधा म्हणा, त्याच्यासाठी पुरेसे निधी उपलब्ध होत नसल्यामुळे शासन स्तरावर हा विचार करण्यात आला की या सुरक्षा बलाला कोणत्या स्वरूपामध्ये अंमलात आणावं, म्हणून फार सोचविचार झाल्यानंतर, विचार विनिमय झाल्यानंतर हे ठरवण्यात आला। 2 वेळा मी आपल्याला हे सांगू इच्छितो की हे आमचा जो प्रस्ताव होता 2 वेळा कॅबिनेटमध्ये गेला आणि 2 वेळा विधानमंडळामध्ये गेला। पहिल्या वेळा विधानसभेमध्ये पास झाला, परंतु तेवढ्यात विधानसभा संपली असल्यामुळे विधान परिषदेमध्ये पास न झाल्यामुळे दुसऱ्यांदा परत कॅबिनेटमध्ये आणि पुन्हा विधानसभा आणि विधान परिषदमध्ये पास झाला। तर हा ठरवण्यात आला की याला एक महामंडळाचं स्वरूप देण्यात यावं। त्यांनी त्याची स्वतःची जी रक्कम आहे ती स्वतः उभी करायचे, त्याच्यामधून कर्मचारी लोकांच्या आणि बाकीची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यंत्रणा आहे त्यांचा पगार द्यायचे आणि त्याला असा एक प्रॉफिटचा मुद्दा ठेवायचे की त्याच्यामध्ये त्यांना जास्त प्रॉफिट नको आणि जास्त तोटाही नको, एक नॉमिनल प्रॉफिट घेण्यात यावं, जेणेकरून पुढे या महामंडळाचा विस्तार करता येईल। आणि हे सर्व विचार करून आणि कारण की याला हे एक शासकीय कर्मचारी नाही, याचे जे कर्मचारी आहेत ते शासकीय नोकर नाही, म्हणून त्यांच्याकडे हत्यार सुद्धा देण्यात येतील,
त्यांनी उद्या युनियन बनवू नये म्हणून त्याच्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आली. नाही, तुम्ही एक असा एक नवीन PK मॉडेल जैन, महाराष्ट्रामध्ये एक अगदी- आपण ऐकून घ्या जरा. महाराष्ट्रामध्ये एक नवीन मॉडेल आपण तयार केला आणि हा मॉडेल यशस्वीरित्या आता सुरू आहे. त्याच्यामध्ये जी नंतरची ट्विकिंग केली पाहिजे होती, त्याच्यामध्ये काय सुधारणा करायची मागचे 1-2 वर्षाचे अनुभव घेऊन ती सुधारणा हळूहळू केली पाहिजे होती. ती मला असं वाटतं थोडी स्लो चालू आहे. नक्की ती सुधारणा करायची होती, ती अजून झाली नाही किंवा स्लो सुरू आहे. पण आता तुम्ही जे काही सांगताय ना स्वतः, त्याच्यावरूनच माझे काही प्रश्न आहेत. वीज बिल हे जवान स्वतः भरतात, पाणी बिल हे जवान स्वतः भरतात, घराचं भाडं हे जवान स्वतः भरतात. असं सगळं असताना त्यांना मिळणारा जो पगार आहे तो 8-10 हजार रुपयांनी कमी त्यांच्या हातात दिला जातो. हा सगळा प्रॉफिट धरता तुम्ही महामंडळाचा. इतक्या कोटींचा जो दरवर्षीचा प्रॉफिट होतोय तो प्रॉफिट धरता तुम्ही महामंडळाचा. आणि जो काही त्यांना तुम्ही गणवेश देता, ज्याचे पैसे तुम्ही घेता दर महिन्याला कापून, तो गणवेश पण तुम्ही त्यांना परत करायला सांगता. नाही, गणवेश जे आहे ते शासनाकडून दिला जातो. फक्त ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना जे सुरुवातीला जे त्यांना गणवेश दिला गेला होता त्याचे पैसे त्यांच्याकडून घेतले गेले. प्रशिक्षणाचे पूर्ण पैसे महामंडळ आजही भरतात. फक्त जेव्हा ट्रेनिंग त्यांना दिली जाते, कारण की ही कंट्रॅक्च्युअल पद्धतीची नेमणूक आहे, म्हणून सुरुवातीला त्यांचे संपूर्ण खर्च आम्ही भरले आणि लोक ट्रेनिंग घेऊन आमच्याकडून सोडून गेले, दुसऱ्या ठिकाणी जाऊन पीके चांगली जैन, नोकरी तुम्ही केली कुठल्या त्यांनी. ट्रेनिंग म्हणून विषयी त्याला थोडा बोलताय? प्रवृत्त पीके जैन, तुम्ही कुठल्या ट्रेनिंग विषयी बोलताय? जवानांना जे ट्रेनिंग दिलं गेलं त्यांच्याकडनं प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपये घेतले गेले. तशा पावत्या आहेत जय महाराष्ट्राकडे. त्याच्या जे फक्त त्यांचा जो स्वतःचा खर्च आहे, खाण्यापिण्या, त्याच्या जेवणाचा, त्यांच्या राहण्याच्या आणि युनिफॉर्मचा, तेवढा खर्च त्याच्याकडून घेतला गेला. प्रशिक्षणाचे पूर्ण पैसे महामंडळाकडून आजही भरले जातात. आपल्याला माहिती नसेल की 2.5 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी जवळजवळ 14 ते 15 हजार रुपये महामंडळाकडून भरले जातात आणि जवळजवळ तेवढाच निधी हे जे जवान जे आपल्याकडे भरती होतात त्यांच्याकडून युनिफॉर्म आणि त्यांचे जेवणाच्या आणि राहण्याची तेवढ्यासाठी त्यांच्याकडून वसूल केले जातात. बरं, म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की 18,000 त्यांना जो पगार आहे त्याच्यातनं जे पैसे कापून घेतले जातात ते राहण्यासाठी, त्यांचा जो गणवेश आहे त्यासाठी खर्च होतात. एवढा खर्च होतो त्याच्यासाठी. सुरुवातीचे 2.5 महिने हा जो आपण टोटल म्हणताय 18 ते 15 ते 20 हजार रुपये खर्च होतात. आपण जरी 2.5 महिन्यावर त्याला विभागले तर जवळजवळ 5 ते 6 हजार रुपये फक्त त्याचा खर्च आहे दर महिन्याचा. म्हणजे ठीक आपण आहे, जे त्यांना पगार देतो त्याच्यापैकी. हां जी, आपण विचारूया सदावरती, आपल्याला हे पटतंय का? म्हणजे मी थोडंसं गणित तिथे मांडते. 2,500 जवान जर आपण पकडले आणि प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये कट करायचं म्हटलं तर जवळजवळ वर्षाला कोटी मिळतात महामंडळाला. आणि 3 वर्षामध्ये कितीतरी कोटी, म्हणजे हा आपण अंदाज लावू शकतो 30 कोटीच्या आसपास. मुळामध्ये जे आता माजी सनदी पोलीस अधिकारी बोलले ते गैर आहे. त्याचं कारण असं, मी त्याचं विश्लेषण असं करेल की ते आता मगाशी बोलताना असं म्हणाले की त्याच्यातून थोडा बहुत फायदा मंडळाला आणि शासनाला व्हावा. आरोग्य आणि सुरक्षा याच्यामध्ये फायदा शासनाला करता येत नाही. हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये अंतर्भूत आहे, भाग 4 संविधानामध्ये अंतर्भूत आहे. आणि अशा प्रकारे मला माहिती नाही ते आता पदावर आहेत किंवा नाही आहेत, पण असं बोलणं हे गैर आहे. आणि राहिला प्रश्न किती कोटी जमा झाले ह्यापेक्षा, आता माननीय लेबर कोर्टनी हे आता म्हणजे दस्तूरसिद्ध सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या वर्षानुवर्ष जर तुम्हाला लोक लागणार असतील तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल या नावाखाली लोकांना अशा प्रकारे वापरून तुम्हाला टाकून देता येणार नाही, त्यांना सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावा लागेल. नक्की, आणि ह्याचं उत्तर पीके जैन देऊ शकतील. बोला सर. सदावर्ते साहेब आणि मॅडम, मी आपल्याला सुरुवातीला सांगायला इच्छितो की दर महिन्याला जे आपण म्हणताय की कोट्यवधी रुपये महामंडळाने कमावले ते चुकीचं आहे. आपण जे म्हणताय सुरुवातीला जे त्यांचा जो खर्च येतो फक्त ट्रेनिंगच्या काळापुरता, तेवढा खर्च आम्ही त्यांच्याकडून राहण्याचा आणि जेवणाचा घेतो. बाकीचे पैसे शासनाकडून भरले जातात. आणि त्याच्यानंतर हा जो पगार आपण म्हणताय, त्यांना पगार जरी सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे त्यांना 12,000 रुपये पगार मिळतो. त्याशिवाय त्यांचा PF वगैरे जो आहे तो महामंडळाकडून भरला जातो. आणि टोटल कंपनीकडून ज्या ठिकाणी आम्ही सुरक्षा बल पुरवतो त्या ठिकाणी जवळजवळ 18,000 रुपये चार्ज केले जातात. त्या 18,000 मधून हा जो पूर्ण युनिफॉर्मचा खर्च आहे, ट्रेनिंगचा खर्च आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे, सुपरवायझरी अधिकारी जे सुरक्षा कर्म्यावर लावले जातात त्याचा खर्च आहे, तो सर्व त्या खर्चामधून वजा होतो. आणि आज महामंडळाची परिस्थिती अशी आहे, जी आपण म्हणताय ना, आमच्याकडे कोट्यवधी रुपये त्या महामंडळाकडे थकीत पडलेले आहे किंवा त्यांनी नफा कमवला, तो बनणं चुकीचं आहे. आज महामंडळाची पोझिशन अशी आहे की त्यांना पुढच्या 1-2 महिन्यानंतर पगार सुद्धा देता येईल किंवा कसे, याबद्दल सुद्धा साशंकता आहे. कारण की बरेचसे कंपन्यांनी ज्यांनी आमच्याकडून सुरक्षाकर्मी घेतलेले आहेत त्यांनी त्याचे ड्यूज अजून पेड केलेले नाही. म्हणून आज ही शासनाकडून आम्हाला 25 कोटी मिळवायचे होते, त्यापैकी फक्त 7.5-8 कोटी रुपये मिळालेले आहेत.
पिकेजेन मेट्रोचं उदाहरण घ्या. मेट्रोसाठी तुम्ही जे महामंडळातर्फे जवान दिलेले आहेत या सगळ्यांच्या ओटी सकट म्हणजे पगार तर त्यांनी दिलाच आहे रिलायन्सवाल्यांनी, पण ओटी जी आहे त्या ओटीचे सुद्धा 6 कोटी आपल्याकडे आलेले आहेत असं समजलेलं आहे. सदावर्ते, आपण याविषयी बोलू शकाल? हे सगळं आमच्याकडे विथ प्रूफ विथ डॉक्युमेंट्स आहे. नाही, आता असं आहे की पीके जैननी आताच सांगितलं की ती एक कंपनी आहे. मुळामध्ये जर ती कंपनी म्हणून रजिस्टर्ड झाली असेल तर शासनाने अशा प्रकारे त्यांना 18,000चे 9,000 स्वतःकडे ठेवून घेणं हे तर गैरच आहे. दुसरीकडे असं आहे की जर तुम्ही खाजगी कंपन्यांना जर तुम्ही लोकांना पुरवत असाल तर ह्यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळेस सांगितलेलं आहे, अनेक ONGCच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही खाजगी कंपन्यांना पुरवणार असाल शासन म्हणून किंवा त्यांना जर रिक्रुटमेंटसाठी जर तुम्ही एजन्सी म्हणून समोर आले असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं पुरवताच येणार नाही. आणि असं जर खरं तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गतच आहे हे महामंडळ, त्यामुळे कंपनी म्हणता सांगणार नाही. आणि मग ते म्हणतायत आता उघड तुमच्या चॅनल समोर ते म्हणाले की ती एक कंपनी आहे. असं असेल तर मग ते कंपनी रजिस्टर्ड असली पाहिजे. अशा कितीतरी मी आपल्याला उदाहरण देऊ शकतो की कशा प्रकारे रजिस्टर्ड केलं जाऊ शकते. याचा अर्थ शासनाकडे याच्या बाबतीमध्ये पाळेमुळेच नाहीत. पाळेमुळे नसताना कोणत्या तरी सनदी अधिकाऱ्यांना पोचण्यासाठी रिटायरमेंट नंतर अशा प्रकारचे काम चालवलं जात असावं असं मला म्हणता येईल. नक्की. मला यामध्ये सुरेश धानोरकर आणि राही भिडे. सदावर्ते साहेब, आपला एक मिनिट, आपण माझा ऐकून घ्या. सदावर्ते साहेबांचं म्हणणं एकदम चुकीचं आहे. 18,000 पैकी 9,000 पगार त्यांना दिला जात नाही. मी आपल्याला आता सांगितलं 12,000 प्लस त्यांच्या GPF वगैरे हा महामंडळाकडून भरला जातो. त्याच्यानंतर बरेचसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की याला कंपनी कायद्याखाली रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. ही शासनाने निर्माण केलेली कॉर्पोरेशन आहे आणि याला त्या कायद्याने या कायद्याच्या माध्यमातून याला लीगल स्टेटस मिळालेला आहे. आणि या फोर्सला हे स्पेशल पोलीस अधिकारी असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे इंडस्ट्रियल कायदे लागू होत नाही. या कॉर्पोरेशनचे जेवढे कर्मचारी आहे त्यांच्याकडे हत्यार आणि स्पेशल पोलीस ऑफिसरचे अधिकार असल्यामुळे त्यांना युनियन बनवता येत नाही. हे सर्व त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतुदीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. सदावर्ते साहेबांनी आधी ऍक्ट बघावा, ऍक्ट बघितल्यानंतर त्यांनी सांगावा. बरं, नक्की. तुम्हालाच ऍक्ट बघायला सांगतायत ते? नाही, असं आहे की ते पोलीसवाल्यांची एक आपली नेमकी सवय असते. दोरीचा जसा तो हे असतो पीळ असतो, तो कधीही तुम्ही दोरी किती हे केली तरी जात नसते. तशा आशयाचं त्यांचं ते वर्तन आहे. मी काय वाचायला हवं आणि मी काय वाचलेलं ह्यापेक्षा त्यांनी दस्तूरखुद स्वतः म्हणजे अंतर्मुख होऊन त्याच्याकडे लक्ष द्यावं की ते कशा संदर्भात स्टेटमेंट करत आहेत. अगदी बोगस पद्धतीचं हे आत्ता मागच्या सरकारने घालून दिलेलं एक कार्यालय आहे आणि अशा प्रकारचे कार्यालय आपण पोसून ठेवणं हे गैर आहे. आणि वारंवार जे सांगितलं चाललेलं आहे की हे शासनाची ही संस्था आहे. शासनाची संस्था जर असेल तर शासनाच्या संस्थेला असं बेफिकर वागता येणार नाही.